हॅलो गाइस, तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या दुसऱ्या भागात। आणि मागच्या भागात आपण पाहिलं की आम्ही कसे मित्रमंडळी वगैरे सगळे प्रवास वगैरे करून रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी जात असताना आम्हाला गडदैवत शिरकाई देवीचं मंदिर लागलं, पण मंदिर बंद असल्या कारणामुळे आम्ही सगळे बाहेरूनच पाया पडलो आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। तर मित्रांनो, अशा प्रकारे देवाचं नाव घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली। गड चढतानाच आम्हा सगळ्यांच्या मनात उत्साह होता। झाडापानांची हिरवळ आणि निसर्गरम्य सौंदर्य बघून मन अगदी भरून आलेलं। सिरियसली गाइस, थंडगार हवा आणि मखमली धुकं यांमुळे गडाचं सौंदर्य अजूनच भारी दिसतं। मित्रांनो, गडावरून खाली येतं ते पाणी आणि गडावर जाते ती हवा। तुम्ही देखील गड चढत असताना असे छोटे मोठे झरे धबधबे पाहालच। तर मित्रांनो, फायनली आपण गडाचं मुख्य द्वार म्हणजेच महादरवाजा इथे येऊन पोहोचलेलो आहोत। गाइस, आम्हाला रायगडाची पुरेशी माहिती नसल्यामुळे आम्ही इथे येण्या अगोदरच एक मार्गदर्शक निवडला होता। आणि जर तुम्ही देखील रायगडावर जात असालच तर तुम्हाला देखील तिथे बरेचसे गायडन्स मिळतील जे तुम्हाला प्रॉपर गाईड करतील अँड दे चार्ज सर्टन अमाउंट ऑफ फीस। आज आपण ज्या स्पॉटला पोहोचलो त्या स्पॉटचं नाव आहे गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा। गडाचा मेनू मखमली पडद्यामध्ये पैठणी कपड्यामध्ये सजवलेला पूर्णपणे हा रायगड किल्ला कसा वाटत याची कल्पना सुद्धा आपण करू शकतो। 9 वर्ष वास्तव्य राजधानी रायगडावरती समोर आपल्याला काही सिंबल पाहायला भेटतात। त्या सिंबॉलाची रचना कशी केली आहे याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत। पण ज्या ठिकाणी आपण आता दादा हा गडाचा मुख्य दरवाजा म्हणजेच महादरवाजा ज्यावेळी आपण 75% गडावर चढून येतो त्यावेळी गडाचा मुख्य दरवाजा लागतो। महादरवाजा तुम्हाला माहिती पाहायला भेटला असता, मध्यभागी पण पाहायला भेटला असता, पण इतक्या उंचावर बांधलाय का तर त्याला कारण आहे याच्या दरवाजामध्ये गनिमी कावा आहे। शत्रू जर खालून आला तर पूर्णपणे दमलेला असणार, त्याला लढण्याची ताकद निर्माण होणार दरवाजा या ठिकाणी। दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या उंचावर बनवण्याचं कारण, या इतक्या उंचावर बनवण्याचं कारण दुसरं म्हणजे या गडावर दरवाजा तोडण्यासाठी हत्ती जर शत्रूने आणला तर इथपर्यंत हत्ती पोहोचणारच नाही। इतक्या उंचावर हत्ती येईल का? आजही हत्तीसारखा माणूस तर गडावर येत नाहीये। 350 वर्षापूर्वी हत्ती गडावर खूप नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जर दरवाजा तोडायचा म्हटला, ओंडक्याने जर तोडायचा म्हटला तर ओंडक्याला महत्वाची गोष्ट काय लागतं? प्रेशर लागतं। टर्निंगला प्रेशर राहील का? अजिबात नाही। पूर्णपणे त्या दृष्टिकोनाने पण हा दरवाजा सावध राहील। अशा दृष्टिकोनाने हा रायरीचा रायगड बनवण्यासाठी 14 वर्ष लागली होती। त्यातला हा महादरवाजा आपण मेन पॉइंट होता। हिरकणीची कविता गोष्ट कथा सर्वांनाच माहितीये दादा। ह्या दरवाजामुळे हा दरवाजा बंद झाला म्हणून त्या मातेला त्या कडावर उतरून झाला। पण दुसरी गोष्ट म्हणजे या दरवाजामध्ये दुर्दैवी घटली ती म्हणजे 1689ला 11 मार्च 1689ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान टोपणा विदीपक खान याने रायगडाला वेढा मारला। आणि या रायगडाचा वेढा त्याचा 3 महिने चालू असताना एक मराठी माणूस फितूर झाला, त्याचं नाव म्हणजे सूर्याजी पिसाळ। त्याने हा महादरवाजा ओपन करून दिला आणि मग त्या औरंगजेबाच्या सरदारला गडावर जावं लागलं। गडावर गेला पण दुर्दैवी घटना काय घडली? छत्रपती शिवाजी महाराज की जय।
या रायगडाच्या माथ्यावरती असणारे राजाराम महाराज, येसूराणी, ताराराणी आणि छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी की जय, रायगडावरती होते छत्रपती त्यावेळी संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. त्यावेळी त्यांना रायगडावर कैद केलं गेलं ते म्हणजे शाहू महाराजांना आणि येसूराणी. या रायगडावर कैद केलं. 30 वर्षाचा येसूराणींनी कैदेचा वनवास सोडला आणि 17 वर्ष शाहू महाराजांनी आणि 40 दिवसाचा वनवास जो वडला तो म्हणजे माझ्या शंभू राजाने. हाताची नख काढली गेली, जीभ कलम केली गेली, कातळ सोडवलं गेल्या, डोल्यामध्ये पाराई घुसवल्या गेल्या, तरी सुद्धा शेवटपर्यंत दादानं तुमच्या सर्वांच्या डोक्याला आज कपाळाला भगवा टीका आहे ना, की धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवरायांची देण आहे. पण आज गर्वाने आपण गडकोट रायगड पूर्ण बघायचा 3 दिवस आपले पडतात. पण आज आपण रायरी फक्त बाळे किल्ला बघणार. बाळे किल्ला म्हणजे काय? किल्ल्यामध्ये असणारा अति महत्वाचा भाग. रायगड बांधण्यासाठी दगडा पायथ्यापासून सुद्धा निर्माण केला नाही, गडावरतीच कशा उपलब्ध केल्यात ते आपण. दुसरी गोष्ट म्हणजे हा महादरवाजा इतके उंचावर बनवला. याच्या अगोदर तुम्ही मुरुड जंजिरा कधी किल्ला पाहिला असेल सर? मुरुड जंजिरा किल्ल्यावरती तुम्हाला सिद्धीचा इतिहास ऐकवला जातो, पण त्या ठिकाणी सांगितलं जातं की छत्रपती शिवाजीराजे आणि शंभू राजांना कधी तो किल्ला जिंकता आला नाही. माझ्या प्रत्येक ग्रुपला मी गर्वाने सांगतो, अरे जर माझे राजे पाण्यात किल्ला बांधू शकतात तर पाण्यातला किल्ला घ्यायला माझ्या राजांना तासभर पण लागणार नाहीये, कारण समोरासमोर माझ्या राजांनी पद्मदुर्ग किल्ला बांधलाय. दादानो, रायगड आज फक्त दगडांच्या भिंती आणि विटांच्या भिंती पाहायला भेटणार आहेत का? कारण रायगड 10 मे 1818 ला कर्नल बहादूर मेजरॉल 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी तोफेचा मारा भडीमार केला. 11 दिवस रायगड जलत होता. मग रायगडाचं वैभव काय असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. मग रायगड उद्ध्वस्त करायचं कारण काय? जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असणारे तमाम 362 किल्ले पाहिले, सर्व तुम्हाला दगडांच्या भिंती विटांच्या भिंती पाहायला मिळतात. पण तुम्ही राजस्थानला गेलात, महाराणा प्रतापचा चित्तोडगड सोडा, सर्व किल्ले पहा जसे तसे आहेत. ते जसेचे तसे आपले उद्ध्वस्त का? त्याला कारण आहे, कारण हे मराठे कधी कोणासमोर झुकले नाही, वाकले नाही. हात कलम झाले, तलवाऱ्या चालत राहिल्या, गर्दन कलम झाली, दानपट्टे चालत राहिले, रक्ताचा थेंब थेंब शरीरात असेपर्यंत हे मराठे लढत राहिले. पुण्या मराठ्यांसाठी गर्वाने सेर आहे की अरे अंधारला घाबरत नाही, या अहवालाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही. ही मर्द मराठ्याची जात आहे. गडकोट किल्ले उद्ध्वस्त असलं काय झालं? रायगडाच्या वारीत या रायगडाचा इतिहास आणि छत्रपती शिवरायांनी घडवले 9 वर्षाचं वास्तव्य या रायगडाच्या मातीत आपण जाणून घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर दरवाजा आहे, सेम टू सेम 350 वर्षापूर्वी असाच दरवाजा होता या ठिकाणी. आजही आपल्याला तसा पाहायला भेटतो. या साईडला तुम्हाला एक प्राणी पाहायला भेटतो. हा प्राणी तर सांगू शकेल का कोण कोणचा प्राणी आहे? खाली पायाखाली हत्ती आहे, पण ज्याला पायाखाली दाबला हत्तीला तो प्राणी कोणता आहे? कसर. शरभ प्राणी. शरभ सर्वात बुद्धिमान, चलाक, ताकदवर प्राणी असायचा. छत्रपती शिवाजीराजे आपले सर्वात बुद्धिमान, ताकदवर, चलाक होते. अगर हत्तीसारखी बलाढ्यशाही रायगडावर आली ना तर तिला राजे उजव्या पायामध्ये दडपून ठेवतील, इतकी ताकद महाराजांच्या अंगात होती. त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं बघा. हिंदू धर्माचं प्रतीक म्हणजे सर कमळफूल समोर आजही आपल्याला पाहायला भेटतं बघा. त्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला काही समोर दिसतं बघा सर, वरच्या बाजूला बघा एक आपल्या कली असतात फुलांच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिंबल पाहायला भेटत. आपल्याकडे दसरा साजरा करतो की नाही आपण? दसऱ्याला काय करतो? घराच्या समोर तर तोरण बांधतो. गहू ज्वारी काय आपल्याकडे कणसं असतील ते आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. हे तोरणवरचं आजही आपण म्हणून आज आपण आपल्या घरी दसऱ्या दिवाळीला पूर्ण वर्ष तोरण बांधतो. ते आज आपल्या छत्रपती शिवरायांमुळे, कारण छत्रपती शिवरायांनी हे 2 आपल्याला बुरुज पाहायला भेटतात की नाही दादा? त्या 2 बुरुजांची नावं आहेत जय आणि विजय. आपले राजे ज्यावेळी छत्रपती झाले, आपले राजे ज्यावेळी आपले राजे रायगडावरती छत्रपती झाले त्यावेळी आपल्या राजांच्या हातामध्ये विष्णू भगवंताची मूर्ती दिली होती. विष्णू भगवान हे जगाचे पालक आहेत दादा. तसे राजे छत्रपती शिवाजीराजे स्वराज्य संस्थापक होणार होते, म्हणून त्यांच्या हातामध्ये विष्णू भगवंताची मूर्ती दिली. मध्ये विष्णू भगवंताचे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये विष्णू भगवंताची मूर्ती दिली. पण ते विष्णू भगवंताचे 2 द्वारपाल होते, जय आणि विजय.
आजही जय आणि विजय आपल्याला पाहायला. दादा गाडीतनं उतरल्यानंतर वातावरण जर क्लिअर असतं ना तर नक्कीच रायगडाला एक समोर नजर टाकतो आपण रस्त्यावरनं खाली पायथ्यापासून. पण त्या ठिकाणावर तुम्हाला फक्त डोंगर आणि डोंगर दिसतो. आजही तुम्ही दरवाजात पोहोचलात तरी तुम्हाला किल्ला दिसत नाही. ज्यावेळी गडाच्या माथ्यावर जाणार त्यावेळी तुम्हाला किल्ला पाहायला भेटणार. आता वरती गेल्याच्या नंतर याच्यावरती 2 तोफा पाहायला भेटणार आहेत. त्या तोफा आहेत बंटला तुमच्या. ज्यावेळी राजा छत्रपती झाले त्यावेळी त्या ठिकाणावरून 21 तोफांची सलामी देण्यात आली होती. त्या 2 तोफा आजही आपल्या त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आपण त्या पाहून पुढे जाणार आहोत. जेवढ्या दगडातल्या पायऱ्या पाहतो की आपण सर आता त्या ज्या पायऱ्या आहेत त्या 350 वर्षापूर्वी महाराजांच्या काळातल्या आहेत. जेवढ्या बाकीच्या सण आला ते आता आर्कोलॉजी डिपार्टमेंटने काम केलेलं आहे बघा. आता पुढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाच्या माथ्यावर जाऊ. जे हत्ती तलाव आहे हत्ती तलाव बघून पुढे गडदेवता शिरकाई आहे तिथून माहिती सुरुवात करणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. तर गाईज फायनली आपण महादरवाजातून आतमध्ये एंटर झालो आहोत आणि मग इथे तुम्हाला तिकीट काढूनच पुढे जाण्यात येईल. गाईज तिकीट चार्जेस मे बी समथिंग 25 रुपीज अँड इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट लहान मुलांसाठी. तिकीट चार्जेस एवढा जास्त नसल्या कारणामुळे आपण तो पे करू शकतो बिकॉज हा तिकीट चार्जेस आफ्टर ऑल गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठीच यूज केला जातो. गाईज हे जे तुम्ही समोर पाहताय ते शिरकाई देवीचं मंदिर आहे आणि ही गडावरील मुख्य देवता आहे. महत्व समजायचं असेल तर खरोखर पायीच वारी करावी लागते. कारण ज्यावेळी कपालाचं काम पायाच्या नखापर्यंत पोहोचतो त्यावेळी रायगडाचं महत्व समजतं आणि खरोखर ते तुम्हाला रायगडाचं महत्व आता समजलं असेल. आपण गड माथ्यावरती आलो. एका तलावाला भेट दिली. त्या तलावाचं नाव होतं गंगासागर तलाव हत्ती तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हत्ती तलाव. कारण गडावरती अशी मोठी मोठी 11 तलाव आहेत. 84 पाण्याच्या टाक्या आजही पाहायला भेटतात. पूर्ण रायगड बघायचा म्हटलं 3 दिवस पण पुरत नाहीत. आज आपण बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यामध्ये असणारा महत्वाचा भाग आपण बघणार आहोत. गडमाथा हत्ती तलाव. आता शिवराज्याभिषेकाचा पोस्टर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या पोस्टर मध्ये एक इंग्रज पाहायला भेटतो. त्या इंग्रजाचं नाव आहे इंद्रिय ऑब्सेटन. हा गडावरती पायी चढला होता. त्याची खूप दमछाक झाली. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरती आल्याच्या नंतर आपल्या महाराजांनी काय केलं होतं राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी 2 हत्ती आणि 2 घोडे सजून ठेवले होते. त्या इंग्रजाला प्रश्न पडला मी 2 पायाचा माणूस आहे. मला गडवण्यासाठी 6 तास लागतात. छत्रपती शिवरायांनी हे मोठमोठे हत्ती आणले कसे. आतमध्ये गेला. छत्रपती शिवरायांसमोर मानाचा मुजरा केला आणि शिवण्याला विचारला की शिवणे अरे बाबा मी 2 पायाचा माणूस आहे. मला येण्यासाठी 6 तास लागतात. छत्रपती शिवरायांनी हत्ती गडावर आणले कसे. शिवणे पण फार हुशार होते. याचं उत्तर तुमचं तुम्ही शोधा. त्यांना काही उत्तर भेटलं नाही. आताचे इतिहासकार उत्तर देतात राजा आपले इतके ग्रेट होते की आपल्या राजाने हत्तीची लहान पिल्लं पालखीत टाकून गडाच्या माथ्यावरती आणली. एक नियम आहे लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून लहान करता येत नाही. लहान पिल्ले आणून त्यांना मोठे करून त्यांचा काय उपयोग करणं हे आपल्या राजांकडे दुर्दृष्टी आहे. इंग्रजाला काही समजलं. मग त्या हत्तीनं पाणी पिण्यासाठी अंघोळ घालण्यासाठी ते तलाव होतं म्हणून त्या तलावाला इतिहासामध्ये एलिफंट टँक असं नामकरण केलं. मग त्या हत्तींचं पालन पोषण पुढे केलं तर समोर इमारत पाहायला भेटते बघा. आता आर्कोलॉजी डिपार्टमेंटचं ऑफिस आहे. हत्तींचं पालन पोषण त्याच्यामध्ये केलं. पण गड माथ्यावरती आल्याच्या नंतर गडदेवता शिरकाई पाहिली आपण. शिरकाई माता म्हणजे गडदेवता शिरकाईला वंदन करून आपण गड दर्शनाला सुरुवात करत आहोत बघा. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक रायगडावरती केला 6 जून 1674 ला
त्यावेळी प्रथमतः 5 जूनला रात्री गडदेवता शिरकायला जागरण गोंधळ घातला आणि मग शिवराज्याभिषेकाची तयारी केली गेली बघा. आता आपण गडदेवता शिरकाईचं दर्शन घेतलेलं आहे. आता पुढे आपण विजयस्तंभ पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव. तिला बघून आपण समाधी त्यातून रायगडाची देवपूजा होईल. कारण या रायगडावर आपण आलेलो आहोत, तर रायगडावर त्या अंतर आपण चॉकलेट, गोळ्या, बिस्किट आणलाय. याचा फक्त कचरा डस्टबिन मध्ये टाका. आणलेली पाण्याची बॉटल ती पण रिकामी झाल्यावर डस्टबिन मध्ये टाका. यातूनच रायगडाची देवपूजा होईल बघा. आपल्या घरी पंढरपुराची वारी करतात की नाही वडील, तशी रायगडाची आज वारी करण्यासाठी गड माथ्यावरती आलोय. आपण हा सर्वजण टी शर्ट घालून फिरतो की देव माझा रायगडावरती, पण आज प्रत्यक्षात त्या देवाच्या समाधी समोर नतमस्तक होण्यासाठी आज आपण या रायगडाची वारी करत आहोत बघा. पण ज्या इमारतीमध्ये आपण थांबलोय याचा इतिहासामध्ये नामस्करण केलं जातं विजयस्तंभ, विजयाचं प्रतीक. हे पूर्वी, आता आपण फर्स्ट फ्लोअरला, हे पूर्वी एका 7 मजली होते. आपल्या राजांनी कोणता गडकोट स्वराज्यात घेतला की 7व्या मजल्यावर जायचं, भगवान निशाण फडकवायचं की आजोबाच्या गावकर वार करायला म्हटलं पाहिजे की महाराजांनी कोणता गड जिंकलाय म्हणून त्याला विजयस्तंभ, विजयाचं प्रतीक मानलं जातं. पण याचा स्तंभ, हे स्तंभ फक्त आपल्याला इतिहासाच्या पानावरती पाहायला भेटतात, इतिहासाच्या पुस्तकाच्या आतमध्ये पाहायला भेटत नाही. प्रत्येक गाणेकर म्हणून गेले की महाराष्ट्रामध्ये इतिहास घडविला, महाराष्ट्रामध्ये इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवला, म्हणून या महाराष्ट्राला इतिहास विषय आहे. बाकी सर्वांना भूगोल विषय आहे. या महाराष्ट्रात आपण राहुल आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, 9 वर्ष महाराजांनी या रायगडात काय केलं याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. समोर तलाव पाहतो. या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. गंगासागर म्हणजे गंगा म्हणजे नद्या, सागर म्हणजे समुद्र. म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाला त्यावेळी 6 जूनला 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. जे काही शिल्लक राहिलं त्यामध्ये विसर्जित केलं, मग त्याला सप्त गंगासागर असं नामकरण केलं. रायगड बांधण्यासाठी ज्या दगडात गडाच्या पायथ्यापासून माथ्यावर आणल्या नाही आहेत, गडावरतीच 11 तलावे, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, ज्यातून जो दगड निघाला तो बांधकामासाठी वापरला. म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले. जो दगड निघाला तो बांधकामासाठी, जे पाणी साठलं ते माणसाला, जनावरांना पिण्यासाठी वापरण्यात आलं. आजही येणारा प्रत्येक शिवभक्त किंवा 12 महिने येणारा शिवभक्त कधी बिना पाण्याच्या गडाच्या खाली जात नाही, कारण तेवढं पाणी रायगडावरती उपलब्ध असतं बघा. 11 तलावे आहेत बघा. आता येताना तुम्ही एक टोक पाहिलं, ते टोकाचं नाव सर्वांनाच माहिती असतं, ते म्हणजे टकमुक कडेलोट पॉइंट बघा. खालून पाहिलं तर एकदम टकून पाहायला लागतं, वरती त्याच्यावरती गेलो तर तुम्हाला पूर्णपणे टकून पाहावं लागेल, म्हणून त्याला टकमुक टोक असं म्हटलं तर कडेलोट पॉइंट. 350 वर्षापूर्वी सोयरी लबाडी पितुरी गद्दारी करेल, त्याला 7 दिवस कैदी कोठार, 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला तर त्याला गोंत्यात भरायचं, गोंत्याची गाठ मारायची आणि त्या टोकावर टिकून दिलायचं. सांगायचा इतिहास म्हटला आणि ऐकायचा इतिहास म्हटला ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला फेकलं नाही. पण शंभू राजांनी माल सावंत आणि अनाजी पंतांना रायगडावर नाही तर सुधागड पाटील आंब्याच्या मालावरती अण्णाजी पंतांना हातीच्या पाया केल्या, आपल्या शंभू राजांनी दिलं आणि माल सावंतांना याच रायगडावरती फेकून दिलं. पण इतिहास सांगायचा म्हटला, इतिहास ऐकायचा म्हटला तर जगावं तर शिवराजा सरकार आणि मरावं तर शंभू राजा सरकार. कारण शंभू राजांचं नाव काढलं की प्रत्येक शिवभक्ताच्या तोंडामध्ये एकच वाक्य असतं, वाघाच्या जबड्यात हात घालूनी, वाघाच्या जबड्यात हात घालूनी दात मोजिले, जात ती मराठ्याची होती, जात ती मराठ्याची होती. बोला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. पुढे पालखी दरवाजात आतमध्ये जाऊन राणी महालांची माहिती घेणार आहोत. चला पुढे. समोर आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. आपल्या राजांची पालखी, राष्ट्रमाता इतरांची पालखीच्या दरवाजात निघाली पालखी दरवाजा. समोर जो चौथरा आहे की नाही, या चौथऱ्याला इतिहासामध्ये पालखी समाजाची जी लोक होती पालखीला जी खांदा द्यायची. आता तुम्ही कोकणातलेच तुम्हाला माहिती आहे पालखीला माल कोणाचा असतो, जास्त करून भुई समाजाची. भुई समाजाची लोक असायची, त्यांची बैठक लोक असतात या ठिकाणी असायची. आणि महाराजांची पालखी या साईडनं आली की आतमध्ये मागच्या बाजून राजवाड्यात जायची, समोरच्या बाजून नंतर आपण पुढे जाणार आहोत. समोर दरवाजा आहे सोरदिंडी दरवाजा, म्हणजे प्रत्येक याच्यातून बाहेर येणं म्हणजे महाराजांच्या राण्या. कारण हे स्तंभ जे होते ना सर 7 मजली होते, मखमली पडद्यात पैठणी कपड्यात सजवायचे, कारण बालेकिल्ल्याची शोभा वाढवायची. 540 दिवे आतमध्ये लावायचे, मशाली लावल्या जायच्या, कारंजे उडवायचे. आता कोण सांगेल का सर 350 वर्षापूर्वी कशी कारंजे महाराजांच्या काळात? आता आपण जिथे उभं होतो ना दादा आतमध्ये, ते मध्यभागी गोल खड्डा करायचा, खड्ड्यामध्ये तांबड्याची पिशवी पूर्णपणे पाण्याने भरून ठेवायची.
पहिली तांब्याच्या पिशवीने करायचं आणि पूर्ण पाणी बाहेरला खोटायचं आणि मग तांब्याच्या पिशवीचं टोप बांधायचं. पण टोप बांधताना काय करायचं, तांब्याच्या मोठमोठ्या नळ्या त्याच्यामध्ये उभ्या करायच्या, वरतून मेणाचं आवरण लावून ते पुरं पॅक करायचं. जाता सर्वांनाच माहिती आहे, आपण जात्याला वैरण वरच्या दगडाला तसा दगड करायचा आणि त्या नळ्या तांब्याच्या वरती काढायचा. तो दगड त्या पिशवीवर जसा प्रेशर त्या पिशवीवर पडणार तांब्याच्या नळ्यातलं पाणी आतमध्ये एअर जमा होणार आहे सर, कारण बाहेर येण्यासाठी हवा नाहीये. मग त्यामुळे ते 350 वर्षापूर्वीचं कारंजा उडवण्याचे सिस्टम. महाराजांच्या राण्या थंड बघण्यासाठी बसायच्या म्हणून सजवून ठेवल्या. महाराजांच्या राण्या आतल्या भागात नाही यायच्या. याला चोर दिंडी दरवाजा असं नामकरण केलेला आहे. हा पालखी दरवाजा, इथून आपण बालेकिल्ला आतमध्ये सुरुवात होतो. आता तो बालेकिल्ला बघायला सुरुवात करूया. बोला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पालखी दरवाजातून वर आल्यानंतर आत बालेकिल्ल्यामध्ये सर्वत्र धुकं पसरलं होतं. अगदी थंडगार वातावरण तयार झालं होतं. हे आहेत किल्ल्यावरील धान्य कोठार. पूर्वीच्या काळी इथे धान्याचा साठा केला जात असे. वॉटर टँक म्हणतात. आपल्या छत्रपती शिवरायांची वॉटर टँक म्हणजे दगडामध्ये पाणी थंड राहायचं, त्याला आपण वॉटर टँक असं नमस्कार. समोर आपण जे पाहतो हे आपल्या राजांचं बाटटप आंघोळ करायचं ठिकाण आहे. याला 350 वर्षापूर्वीची ड्रेनेज सिस्टम आहे. आजही एवढा मोठा पाऊस जरी पडला तर त्याच्यामध्ये पाणी साठत नाही, कारण ती ड्रेनेज सिस्टम आजही चालू आहे. महाराज की जय. जय भवानी. जय शिव. हर हर महादेव. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आज आपण आपल्या छत्रपती शिवरायांच्या राहत्या घरामध्ये उपस्थित आहोत. समोर मित्रांनो ज्या गेट मध्ये आतमध्ये आलो त्या गेट पासून समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत आपल्या छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे. हा जो समोर चौथरा आपण पाहतोय, अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारत देशात तुम्हाला कुठे हा चौथरा पाहायला. आपल्या राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1603 पुणे जिल्हा शिवनेरी किल्ल्यावरती. पण आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला याच चौथऱ्यावर. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला 1630 ला. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. 44व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी शिवराज्याभिषेक रायगडाच्या माथ्यावरती करून घेतला. आणि जो दिवस रायगडाच्या पदरी न पडावा, जो दिवस रायगड न पाहावा, जो काळा दिवस म्हणजेच अख्खा महाराष्ट्र पोरका झाला, हा रायगडावरचं छत्र हरवलं ते म्हणजे 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12 वाजता आपल्या राजांचं निधन याच चौथऱ्यावर झालं. आणि याच चौथऱ्याच्या साईडनं आपल्या राजांची अंतिम यात्रा जगदीश्वर ज्या ठिकाणी आपल्या राजांच्या घरीकडे लागली. सांगायचं एवढंच होतं, मनासारखं धन होता, धनासारखा राजा होता, राजासारखी प्रजा होती. राजे आजारी होते, राजाला पाहण्यासाठी संपूर्ण गावकरी वारकरी या चौथऱ्यावरती उपस्थित होते. राजाने प्रत्येक मावळ्याला सांगितलं होतं माझ्या काहीला चक्षण आहे, मला परमेश्वर तुम्ही संपूर्ण गावकरी वारकरी निघून जा. संपूर्ण गावकरी वारकरी निघून जातात, पण एक व्यक्ती मात्र छत्रपती शिवरायांना सोडून जावंच वाटत नाही. ती व्यक्ती म्हणजे हिरोजी परसाद. छत्रपती शिवरायांना आज्ञा केली आहे जायचं जाता जाता राजवाड्यात आणि राज दरबारात. आणि एकच पाऊल फक्त आतमध्ये असताना एकच नजर छत्रपती शिवरायांच्या नजरेत
आणि त्या नजरेमधला संवाद होता. त्या नजरेमध्ये संवाद साधला गेला. संवाद असा होता की राजा तुम्ही उठा, माझ्या जागेवरती 2 मिनिटं उभी राहा, मी त्या ठिकाणी निसतो. मूर्त साक्षर माझ्यावरती. म्हणजे राजांसाठी माणसं, माणसांसाठी राजे, मनासारखं धन, धनासारखं राजा होता. आणि राजासारखं ही बातमी औरंगजेबाला काफी मुतफडीत करण्याची आणि औरंगजेब सिंहासनाच्या स्वतःच्या गादीवर बसला होता. ही बातमी ऐकतात स्वतःच्या गादीवरून आला जमिनीवरती, आपल्या स्वतःच्या गादीवरनं उतरला, जमिनीवरती आला आणि जमिनीवरती गुडघे टेकले, 2 हात वर केले. हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आहे. म्हणजे राजांसाठी दुआ करणारे दुश्मन होते. हा इतिहास रायगडाच्या मातीतला आहे. हा इतिहास घडविला माझ्या छत्रपती शिवरायांनी. माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगतो, अरे अंधार फार तुला पाहता दिवा पाहिजे, अरे अंधार फार तुला पाहता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नाही, भारत देशाला पुन्हा एकदा तरी जिजाऊंचा शिवबा पाहिजे, पुन्हा एकदा तरी जिजाऊंचा शिवबा पाहिजे. सर्वांची आपला खाली काढा, दर्शन घ्या. मग आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. दर्शन घ्या. आपला त्याला इतिहासामध्ये टाकसाल म्हणतात. टाकसाल म्हणजे राजमुद्रा होऊन शिवराय नाणी घडवण्याचं ठिकाण. म्हणजे आपल्या राजांची त्या ठिकाणी छापखाना होता. अष्टकोनी राजमुद्रा घडवली. राजमुद्रावर दिलेला होता प्रतिपचंद्र लेखे वरदर्शन वंदिता शहा सोना शौशा मुद्रा भद्राई राजे दे. अर्थ असा आहे, चंद्राचं कलर कलेच्या पद्धतीने वाढतं. शहाचा पुत्र शिवा याचं स्वराज देखील त्या कलेच्या प्रमाणे वाढेल. बघा, वाढलेलं स्वराज जनकल्याणाच्या हितासाठी आहे. बघा समोर आपण पाहतो की आपल्या राजांची सज्ज गॅलरी आहे. जसं आपल्या राजांचा राजवाडा 2 मजली होता, ती सज्ज गॅलरी 5 मजली होती. बघा या आईला बांधकाम पाहतो की नाही. या बांधकामाला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना. स्वराज्याचे गुप्तहेर कोण होते? बहिर रूपी 18 भाषेचं ज्ञान आणि वेशांतर मध्ये पटायचं होतं. बघा औरंगजेबाच्या छावणीत जायचं, औरंगजेबाच्या दाढीला हात लावायच्या, त्यांना कवाला विकायच्या आणि पुन्हा या स्वराज्यात यायचं. इतकी ताकद त्यांच्या अंगामध्ये. बघा 18 भाषांचं ज्ञान आणि वेशांतर मध्ये पटायत होते. बघा जर आपण विचार केला, त्यांची समाधी सांगलीमध्ये बहानूरगड आहे, त्या बहानूरगडावर त्यांची समाधी पाहायला भेटते. राजा सदैव सांगायचे स्वराज्याचा तिसरा डोला म्हणजे बहिर जिनाईक. बघा मग राजांसोबत काही चर्चा करायची असेल त्याच्या आतमध्ये जाऊन करायचे. बघा आपण आता हे विजयस्तंभ खालून पाहून आलो. आता पुढे आपण राजांचा दरबार बघण्यासाठी जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपण ज्या ठिकाणी उभ्यात ना, हजारो माणा झुकल्या या शिवमंदिरी. कारण छत्रपती शिवरायांचा दरबार म्हणजे जमिनीवरचा स्वर्ग आहे. या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, कुणावर अन्याय झाला नाही, कुणावर अत्याचार झाला नाही. आपल्या छत्रपती शिवरायांचा दरबार म्हणजे या जमिनीवरचा स्वर्ग आहे. कारण समोर 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन. आज आपल्याला त्याची प्राकृतिक मूर्ती पाहायला मिळणार आहे. समोर मेघडमरी पंचधातू 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांच्या हस्ते बसले आहे. मध्यंतर कुठला 12वी पिढी कोल्हापूरमध्ये, 7वे कोल्हापूरमध्ये 13वे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते 2009 मध्ये बसवल्या. 225 फुटाचं अंतर आहे दादा. इथे कुठे टाली वाजवली ना. त्याला इकोसिस्टम वास्तुशास्त्र. हा नगारखाना मुंबई गेट ऑफ इंडिया गेट पाहिला असेल तर सेम आहे. ह्याच्यावरनं तो इंडिया गेट बनवलेला आहे. 16व्या शतकावरती रायगडावरती आणि 11व्या शतकामध्ये 1911 मध्ये इंग्रजांनी मुंबईमध्ये बनवला. बघा सांगायचं होत आहे की आपल्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. आता राज्याभिषेकाचा पोस्टर आपण पाहिलेलंच आहे की पोस्टरमध्ये इंग्रज पाहायला मिळतो. इंग्रज रायगडावरती आला पण त्याने सर्व वैभव पावल्यानंतर तो जमला. त्याने हत्तीचा प्रश्न त्याला नगरकांच्या समोरच्या बाजूलाच पडला होता. पण नुसता त्याने हत्तीचा प्रश्न स्वतःच्या मनामध्ये लिहिला नाही, तर पुन्हा शिवराज्याभिषेकाचं वर्णन त्याने आपल्या स्वतःच्या रोजनिशीमध्ये लिहिलं. तो लिहितो की महाराज पहाटे 5 वाजता आपल्या राजवाड्यात उठले, स्नान केले, कपडे प्रदान केले, आई भवनला साकडे घातला, जगदीश्वर नतमस्तक झाले, गडदेवता शिरक्याला वंदन केलं आणि महाराज नगरखानच्या समोरच्या बाजूला येतात. राजाने पहिलं पाऊल नगारखान्यात टाकताच आया बहिणी पुढे झाल्या. राजाने पंचरत्नांनी ओवाळणी केली. राजाने ओवाळणी स्वीकारली. राजे सिंहासारखी पावलं टाकत या दरबारातून जात असताना प्रत्येक मावला आपल्या डोक्यातला मानाचा फेटा काढून छत्रपती शिवरायांना तिवार वंदन करत होता. राजे मानाचा मुद्रा स्वीकारत दरबारातून जाताना राजांची नजर भरलेल्या दरबारात न पडता पहिली नजर राजांची सिंहासनाकडे जाते आणि दुसरी नजर दरबाराच्या चारी कोपऱ्यामध्ये फिरते. दरबाराच्या चारी कोपऱ्यामध्ये फिरणारी नजर सांगत होती की ज्या वीरांच्या खांद्यावरती स्वराज्य उभं दिलं ना, ज्या वीरांनी बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली, असा कोणताही वीर सरदार आनंद सुनाल राजांना दिसत होता.
राजे सिंहासनावर आरूढ होताना आपल्या मातेला नक्कीच सांगतात, आऊसाहेब ही स्वराज्याची पहिली पायरी चढतोय ना, चमचा मास माऊली आठवतात, दुसरी पायरी चढतोय माझा ताना, राज आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचा निघाला माझा ताना, आऊसाहेब दुसरी पायरी चढतो माझा पता उजर, आऊसाहेब तिसरी पायरी चढतो माझा ताना, आऊसाहेब चौथी पायरी चढतो माझा शिवाकाशी, माझा बाजी देशपांडे. लाखो वीरांचे नाव घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले. या ठिकाणावरतून एक ललकार झाली. मी ललकार देतो, सर्वांची चपला काढून ती ललकार फक्त सर्वांनी लाशला फक्त जेवला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय क्लवताऊ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी महादेव. अशा गोष्टी दरबारामध्ये होऊ लागल्या. अशा प्रकारे आपल्या राज्याचा शिवरायांच्या विषय रायगडात पार पडला. आपण गेट दगड पाहतो की नाही, त्या दरबारामध्ये जो इकोसिस्टम आहे या दगडामुळे असे काही तज्ञांचे मत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण रायगडावरचं काही तज्ञांचे मत की भूमिपूजन केलं असावं ते या ठिकाणी केलं असावं. मुळेला इतिहासामध्ये हा दगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता पुढे समुद्र बाजारपेठ शेवट पॉईंट पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय शिवाजी. तर हा मोकळा परिसर आहे आपण पाहतो. याला इतिहासामध्ये होळी ग्राउंड असं म्हटलं तर या ठिकाणी होळी पिठायची पेटका होळीत नारळ टाकायचा. जो कोणी बहादर पेटक्या होळीत काढे त्याला सोन्याचा खडा आणि मानाचा पेटा असला ते बक्षीस द्यायचे होते. समोर दूरवरपास इमारत आहे बाजारपेठ. त्या बाजारपेठेची लांबी 840 ते 40 फूट. या साईडला 22 त्या साईडला 65 दुकान आहे. प्रश्न उपलब्ध होता त्याच्या की का तर पूर्वेच्या घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची सर, म्हणून त्याच्या घोड्याची. समोर आपल्याला मूर्ती पाहतो पंचदासाची आर्किटेक्चर गणेश पाटकर छत्रपती 1974 मूर्ती या ठिकाणी बसवली. ही मूर्ती या ठिकाणी बसवण्याचं कारण होतं कारण आपले राजे तरी सिंहासनावरती बसताना चपला झाला. माहितीचं माझं काम आहे. या मार्गाने सरळ पुढे गेलात समोर मंदिर पाहायला भेटतं. मंदिराचा आकार थोडा वेगळा आहे कारण मुघल मराठ्यांचं मंदिर पुढे ठेवत होतं. त्यांना फसवणूक करण्याने तसा आकार दिलाय. खाली शंकराच्या पिंड्या दरवाजा शेवटी अरुंद आहेत कारण मुघल आणि दुपारात उंच होते. वाकून गेले तर आपल्या देवता नतमस्तक होती म्हणून त्याचे दरवाजे तसे ठेवले बघा. पुढे आपल्या राजांची वाईट आकाराची समाधी आहे. समाजशोध महात्मा ज्योतिराव फुले वरचा माणसा लोकमत ठिकाणी केलं. ज्यावेळी तुम्ही दर्शन घेणार परतीच्या मार्गाला निघणार जसं आपण नगारखाना पाहिलं ना सर तसं नगारखाना आहे. आणि त्या नगारखान्याच्या पायरीवरती सांगितलेलं आहे लिहिलेलं आहे सैवेची काही तत्पर हिरोज इंदुरकर. ज्यावेळी आपले राजे सदैव सर्वांना बक्षीस वाटत होतं. हिरोजीनं आपण बोलवलं होतं हिरोजी मागा तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी हिरोजीने बक्षीस घेतलं नव्हतं. आपल्या राजांच्या हातीवरती अंबार नोक जगदीश्वरला गेले म्हटले हिरोजी. आता हिरोजी म्हटले राजा नाही राज आता थांबा आम्हाला बक्षीस द्याल मग तुम्ही जगदीश्वरच्या दर्शनाला. राजे हातीच्या आंबेरतून उतरले आणि म्हटले मागा हिरोजी काय पाहिजे. हिरोजी म्हटले राजा फक्त ज्यावेळी तुम्ही जो एक दगड फक्त घडविलेला आहे तो फक्त दगड त्या ठिकाणी आम्हाला फसवण्याची परवानगी द्या. राजा म्हटलं हिरोजी नावाची पाठीच आहे ना नगारखान्यात घ्या महादरवाजात घ्या सिंहासनाच्या शेजारी घ्या. पण हिरोजी म्हटलं राजा त्या ठिकाणी नको आम्हाला कारण फक्त आम्हाला या ठिकाणी द्या कारण ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाताना त्या तुमचा उजव्या पायचा स्पर्श माझ्या नावाच्या पाठीला होता. कारण मनासारखं धन होतं धनासारखा राजा होता राजासारखी प्रजा होती. माझी महत्वाची माहितीचा निरोप घेताना माझ्या प्रत्येक ग्रुपला मी सांगतो उत्तराखंडात आलेलं कैभूषण खरोखर म्हणूनच गेला. इंद्रजमी जंबपरा बाड वसंबपरा रावडा सदंबपरा रघुकुल राज है भुवनपरी महापरा शंभू नती नहापरा जैसे मुर्गराजे मयंच किले हेर शिवराजे. माझी महत्वाची माहिती थांबवताना माझ्या प्रत्येक ग्रुपला सांगतो औरंगजेब सुद्धा आपल्या स्वतःच्या पत्नीला म्हटला होता राजांविषयी की बेगम हे फजुले सेजा दे तैमूर खातिर सी कशले देखी मेरे घर में संभार शिवाजी जैसा बेटा पैदा होता ना तो हिंदुस्तान पर राज करता. मेरे चारों बेटा मक्कार करता रहे लेकिन उससे बका चाल चलन बिल्कुल दूध की तरह साफ है सूरज की तरह चमकदार है. यदा हमें दुश्मन मिला तो भी शेर शिवाजीचा दोन महाराष्ट्र सर्वांना रायगड दर्शन आवडलं तर आपल्याला रायगड दर्शन आवडलं. गाईज ही आहे बाजारपेठ. बाजारपेठेतून पुढे मग आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे गेलो. जगदीश्वराच्या मंदिरानंतर आम्ही पुढे गेलो ते महाराजांच्या समाधीकडे.
महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच टकमक टोकाकडे. टकमक टोकाकडे हवेचा प्रेशर जास्त असल्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ थांबलो नाही. सो फायनली आमची रायगड ट्रिप इथे संपलेली आहे. चला, रायगड किल्ल्याचे दर्शन तर झाले. आता आम्ही निघालो ते आमच्या परतीच्या प्रवासाला. परतीचा प्रवास खूप लांबचा होता आणि आम्हाला देखील एक फ्रेश मोमेंट हवा होता आणि म्हणूनच आम्ही त्यासाठी एका नदी किनारी थांबलो. हॅलो गाईज, सो आता आम्ही थोडं रिलॅक्स फील करतोय कारण आम्हा सगळ्या पोरांना भेटलेलं आहे एक नदी पात्र. बघा सगळे कसे एन्जॉय करतात. लागू ना दगड. ए अल्प्या बक्की, बाकी सगळे इकडे. अब सरकला गेला. हा कोण आहे? सौरभ याला धर 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 धर. अरे संकेत. 1 2 3 4 5 6 7 8. तर मित्रांनो, तुम्हाला आमची ही रायगडवारी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.